आपल्याबरोबर आमदार अमीन पटेल आहेत। सर, मंत्री नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं की हलाल चिकन आणि मल्हार चिकन किंवा मटन एक हिंदू खाटिकांकडून आपण मटन जे आहे ते घ्यावं अशा पद्धतीने सुद्धा आवाहन जे आहे। सर्वप्रथम जे नितेश राणे म्हणतात त्याच्यावर काय मी जादा लक्ष देत नाही। आज जे हलाल मटन आणि नॉन हलाल मटनचा जे आहेत ते हलाल मटन विश्वमध्ये एक चांगला हेल्दी फूड म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे। अमेरिका असो, कॅनडा असो, युरोप असो, अनेक देशामध्ये त्या मटनला लोक प्रिफर करतात आणि इकडं पण लोकांना काय खायचे आहे त्यांना द्या ना। त्यांना ते असं नाही की तुम्ही हे का। आज आपण मटनवर चर्चा करतो, मला नक्की खात्री आहे 2 दिवस 4 दिवस 8 दिवसानंतर नितेश राणे म्हणेल की तुम्ही ऑर्गॅनिक फूड नको खा, तुम्ही नॉन ऑर्गॅनिक फूड। हे काय चालू आहे? हे सगळं महाराष्ट्राची जनताला तुम्ही कृपा करून नितेश राणे साहेब हे सांगा की तुम्ही 2100 रुपये आमची लाडली बहिणाला केव्हा देणार आहोत, तुम्ही युवांना नोकरी केव्हा देणार, तुम्ही शेतकरीच्या कर्ज केव्हा माफ करणार, कृपा करून ह्याच्या उत्तर द्या। सगळ्यात महत्त्वाचा हा वाद नक्की का निर्माण होतोय, कशामुळे निर्माण केला जातो? ह्याच्या हे वादच नाही, ज्यांना लोक खायचे आहेत त्यांना खाऊ द्या ना यार। हे वाद कुठे आहेत? तुम्हाला जे खायचं तुम्ही खा, मला जे खायचं आहे मला मी खाऊ, राणे साहेबांना जे खायचं राणे साहेब खाऊ द्या। काय ह्याच्यामध्ये काय? अर्थसंकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल बरीच घोषणा जी आहे ती झाली, मात्र औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आमच्या जे महाराष्ट्राचे जे सर्व लोक आहेत त्यांच्या जे स्टॅच्यू किंवा जे स्मारक बनवायचे आहे त्याच्या आम्ही स्वागत करतो। मात्र औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी केली जाते। आपण पाहतोय की जे नितेश राणेंनी मागणी केलेली आहे त्याला कोणताही अर्थ नाही अशी प्रतिक्रिया अमीन पटेलांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहन सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।